15 ऑगस्टला केडीएमसी हद्दीत मटण चिकन मच्छी विक्रीला बंदी. आयुक्तांच्या आदेशाला मनसेचा विरोध. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना दादर पोलिसांकडून नोटीस देण्यात आलेला आहे. दादर इथला कबूतरखाना कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे, तसेच दादर कबूतरखाना इथे आंदोलन करून न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीला घेऊन मराठी एकीकरण समितीच्या वतीनं पोलिसांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तसेच या मागणीला घेऊन मराठीकरण समितीचे कार्यकर्ते आज सकाळी दादर कबूतरखाना येथे जमणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. दरम्यान दादर कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर जैन धर्मीयांची आज बैठक घेण्यात येणार आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे. कसं आहे की ते आता सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर 1988 सालचा दाखला देत आहेत आणि कमिशनर साहेब म्हणतात की 1988 सालापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ते कत्तलखाने बंद. बेसिकली हे कत्तलखाने, पूर्वी इथे कत्तलखाने होते आणि ते कत्तलखाने बंद करा असा त्यावेळेचा तो निर्णय होता 15 ऑगस्टच्या दिवसापुरतं. बेसिकली हा स्वातंत्र्य दिवस आहे. मोठ्या मुश्किलींनी हे स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्यवीरांमुळे मिळालेलं आहे आणि त्याचा आनंद प्रत्येकजण सेलिब्रेट करत असतो. आणि अशा स्वातंत्र्य दिनी लोकांना काय खावं आणि काय खाऊ नये हे तुम्ही सांगणारे कोण? लोकांना का पारतंत्र्यात टाकत आहात? आधीच श्रावण महिना सुरू आहे. मराठी बांधव, हिंदू लोक श्रावण पाळत असतात, त्यामुळे मच्छीमार बांधव असतील किंवा इतर खाटीक समाजाची लोक असतील यांच्या धंद्यावर विपरीत परिणाम होतो. काल अंगारकी होती आणि असं असताना आता नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मच्छीमारीचा व्यवसाय सुरू झालेला आहे. असं असताना त्यांच्या धंद्यावरती गंडांतर का? ज्याला श्रावण, मी स्वतः श्रावण पाळतो, ज्याला पाळायचं तो पाळेल, ज्याला नाही पाळायचंय, ज्याला खायचंय तो खाईल. उगाच या अभिनव कल्पना या आयुक्तांच्या किंवा दुसरं जे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्या डोक्यात काय येतात? बरं, तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये असं जर कोणी केलं तर ते मटण मच्छी आम्ही हे करणार, जप्त करणार तुम्हाला. आणि जप्त करून काय करणार? अभिनव पोल्ट्री फार्म करणार आहे का महानगरपालिका? आणि त्याची विक्री करणार आहे का? काहीतरी डोकं थाऱ्यावर ठेवा. 1988 सालचा हा जो काही निर्णय आहे त्याचे दाखले देता. मला वाटतं 1988 साली आयुक्तांचा जन्म पण झालेला नसेल. त्यामुळे कुठेतरी IAS आहात तुम्ही, काहीतरी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि हे असे धार्मिक निर्णय घेण्यापेक्षा, कोणाला तरी दुखवण्यापेक्षा, रस्त्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे खड्डे पडलेत, स्मशानभूमीची दुरावस्था आहे, ट्रॅफिकच्या अडचणी आहेत, रक्षाबंधनाला 3-3, 4-4 तास वाया जात आहेत भाऊ बहिणींचे एकमेकांना भेटायला, त्याच्याकडे कुठेतरी लक्ष द्या. आणि हे असे फालतू धार्मिक निर्णय घेत बसू नका ज्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि वातावरण प्रदूषित होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.